Okay, as usual, we will start our session with Gayatri Mantra. Everybody will close their eyes and try to concentrate on inner power and inner energy. We will pray in the holy feet of God to give us more power and more energy to get stability and development in our life. For that, we are chanting Gayatri Mantra. The voice should come from bottom of your heart and mind should be full of peace. Gayatri Mantra. Om Bhuvasvah Tassaviturvarenyam Bhargo Devasya Dhimahi Dhiyo Yo Nah Prachodayat. Om. Rub your hands and move around your eyes very slowly, slowly. Open your eyes with fresh vision, with new attitude. Okay, we have now started our session to the Gayatri Mantra. सी सेंटेन्स स्ट्रक्चर वरती आपण फोकस करण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो आहोत. सगळ्या गोष्टी सविस्तर आणि डिटेल मध्ये सोप्यात सोप्या पद्धतीने समजून घेण्याचा अगदी व्यवस्थित प्रयत्न करतोय. टाइप ऑफ द सेंटेन्सेस कन्क्लुडिंग करणारं सेशन आहे हे. मग इथे टाइप ऑफ द सेंटेन्स मध्ये वाक्य येतात अफर्मेटिव्हचे, सब्जेक्ट टू बी फॉर्म किंवा वर्ब. त्याच्यानंतर वाक्य येतात निगेटिव्हचे, टू बी फॉर्मच्या नंतर नॉटचा वापर केला की वाक्य निगेटिव्ह होतात. त्याचप्रमाणे यस नो टाईप ची वाक्य तयार होतात. टू बी फॉर्मने सुरुवात, वर यू सिंगिंग अ सॉन्ग ऑफ दॅट न्यू मूवी. आणि यस नो टाईपचं वाक्य कॉपी पेस्ट करायचं आणि सुरुवात मात्र योग्य WH शब्दाने करायची. बरं, हा सगळ्याचा सगळा भाग सहज समजला जाऊ शकतो, लक्षातही येऊ शकतो. बघा, 3 पहिले शब्द जे आहेत ते तुम्हाला वाक्य अफर्मेटिव्हचं आहे, निगेटिव्हचं आहे की यस नो टाईपचं आहे का WHचं आहे, याच्या संदर्भात सगळी सविस्तर कल्पना देतो. मग याच्यामध्ये पहिला सब्जेक्ट आहे आय, वी, यू, ही, शी, इट, नेम, नाउन. त्याच्यानंतर दुसरा घटक आहे टू बी फॉर्म. पास्ट साठी पाच, डीड, वॉज, वेअर, हॅड बीन. प्रेझेंट साठी 9, डू, डज, एम, आर, हॅव, हॅज बीन, हॅज बीन. फ्युचर साठी 8, शाल, विल बी, शाल हॅव बीन, विल हॅव बीन. आणि त्याच्यानंतर येतो व्हर्ब म्हणजे क्रिया किंवा कृतीचे सगळे प्रकार. गो, गोस, गोईंग, वेंट, गॉन. राईट, राईट्स, रायटिंग, रोट, रिटर्न. थिंक, थिंग्स, थिंकिंग, थॉट, थॉट. मग आपण इंटरोगेटिव्हचे प्रश्न सगळे चाळण्याचा प्रयत्न केला. WH टाइप ऑफ क्वेश्चन, ककारार्थी प्रकारची प्रश्न. मग आपण 56 ते 57 नंबर पान नंबर आहे ते पाहत आहोत. सगळ्यांच्या पुस्तकामध्ये पान नंबर 56 आणि 57 ह्या 2 पानावरचे उपक्रम सोडवण्याचा प्रयत्न करतोय प्रो स्ट्रक्चर वर्कबुक मधलं. बरं, मग बघा, खाली दिलेल्या ककारार्थी शब्दांच्या स्पष्टीकरणासाठी 4 पर्याय दिलेले आहेत. त्यातील योग्य व अचूक पर्याय निवडा व त्या अगोदरच्या चौकोनात टिक करा आणि मग उपक्रम पूर्ण झाल्यावर तो मागील पानावर दिलेल्या माहितीद्वारे तपासून पहा. मग आता कसं करायचंय बघा, तुमच्याकडे जे पान आहेत 56 नंबरचं, त्याच्यावरती योग्य जो आहेत ना त्याला फक्त टिक करा. मी काही सेकंद थांबेल आणि मग पुढे जाईल, म्हणजे तुम्हाला स्वतःला चेक करता येईल. हा, वाक्य क्रमांक ए, होम. होमचं पर्यायी पेअर जो आहे त्या पर्यायी पेअरला तुम्हाला टिक करायची. उत्तर
सांगायचं नाहीये, फक्त टिक करायचंय. मग पर्सन ॲट ऑब्जेक्ट येईल का? पर्सन ॲट सब्जेक्ट येईल का? ओनरशिप रिलेशनशिप येईल का? एक्सप्लेन किंवा डिफाईन येईल. त्याला योग्य पद्धतीने डिफाईन करणारा वाक्य किंवा शब्दसमूह कोणता? याच्यावर. तर पहिलं आहे पर्सन ॲट ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टच्या ठिकाणी येणारी व्यक्ती जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल, तर आपण whom ने प्रश्न विचारतो. whom ने प्रश्न विचारलं, तर ऑब्जेक्टच्या ठिकाणी आलेला पर्सन हे आपल्याला उत्तर म्हणून मिळतं. whose whose शब्द कुणाचा, कुणाची, कुणाचे, कुणाचं. आता ह्याच्यामध्ये whose मग याच्यातला योग्य पर्याय कुठला आहे? त्या पर्यायाला टिक करायचं आहे. पर्सन ॲट ऑब्जेक्ट आहे का? पर्सन ॲट सब्जेक्ट आहे का? ओनरशिप आणि रिलेशनशिप एक्सप्लेन किंवा डिफाईन. तर याचं उत्तर आहे ओनरशिप किंवा रिलेशनशिप. कुणाचा फोन म्हणजे ओनरशिप कुणाची आहे? कुणाची बहीण हुज सिस्टर म्हणजे रिलेशनशिप कोण आहे? ह्या पद्धतीने. त्याच्यानंतर विच आहे बघा. कोणता, कोणती, कोणतं आणि कोणते. तर आता या ठिकाणी जर पेअर करण्याचं पाहिलं किंवा योग्य पर्याय जर निवडला तर रिझन ऑर कॉज, मेथड ऑर कंडिशन, थिंग्स ऑर मॅटर, टाइम किंवा ड्युरेशन. तर याच्यामध्ये काय येईल उत्तर? थिंग्स ऑर मॅटर असं त्याच्यामधलं उत्तर येऊ शकतं. बरोबर. त्याच्यानंतर वेअर कुठे, कोणत्या ठिकाणी या अर्थाने पाहिलं तर बघा वेअर कुठे, कोणत्या ठिकाणी. मग डिस्टन्स बिटवीन टू ऑब्जेक्ट येईल का याचं एक्सप्लेनेशन? नाही. टाइम आणि ड्युरेशन येईल का? नाही. काउंटिंग इन डिजिट येईल का? नाही. प्लेस ऑर व्हेन्यू? हो, नक्कीच. प्लेस ऑर व्हेन्यू येईल. कोणत्या ठिकाणी तू राहतो? प्लेस सांग बरं. कोणत्या ठिकाणी तो कार्यक्रम आहे? व्हेन्यू सांग बरं. वेअर इज दॅट फंक्शन? वेअर डू यू स्टे? प्लेस ऑर व्हेन्यू. नंबरचं वाय का? कोणत्या कारणासाठी? कशासाठी? मग मेथड आणि कंडिशन येईल का? टाइम अँड ड्युरेशन येईल का? थिंग्स अँड मॅटर येईल का? रिझन अँड कॉज येईल? हो, रिझन ऑर कॉजच येईल. आपल्याला ज्यावेळेस कारण वाय डू यू वॉन्ट टू लर्न इंग्लिश? व्हॉट आर द रिझन? वाय आर यू अपसेट? व्हॉट आर द कॉजेस ऑफ युअर अपसेटनेस? ह्या पद्धतीने वायचा वापर होतो. बरं व्हेन केव्हा, कधी, कोणत्या वेळी. मग रिझन ऑर कॉज येतं का? नाही, ते तर आपण वायला वापरलं ना आता. बरं थिंग्स आणि मॅटर येईल का? नाही, ते आता आपण विचला वापरलं ना. हे टाइम अँड ड्युरेशन येईल का? हो, टाइम अँड ड्युरेशन येऊ शकतं. केव्हा जॉईन केला रे तू हा क्लास? 2 महिने अगोदर. ड्युरेशन. तू केव्हा इंग्लिश बोलायला लागशील? व्हेन यू विल स्टार्ट टू स्पीक इंग्लिश लँग्वेज? टाइम. म्हणून इथे व्हेनला ॲप्रोप्रिएट कनेक्ट केलेल्या गोष्टी आहे. टाइम ऑर ड्युरेशन. बरं व्हॉट काय? व्हॉट्सअप पर्सन ॲट ऑब्जेक्ट येईल का? नाही. पर्सन ॲट सब्जेक्ट येईल का? ओनरशिप अँड रिलेशनशिप ते तर whose साठी. एक्सप्लेन ऑर डिफाईन? ॲब्सोल्युटली. एक्सप्लेन ऑर डिफाईन येईल. हे व्हॉट इज दिस झेन? वुड यू प्लीज एक्सप्लेन? व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ इकॉनॉमिक्स? विल यू प्लीज डिफाईन? म्हणजे व्हॉट वापरलं काय तर एक्सप्लेन ऑर डिफाईन करावं लागतं. ओके. एच नंबरचं आहे हाऊ. कसा, कशी, कसं किंवा कसे. रिझन ऑर कॉज येईल का? नाही, ते तर वाय साठी वापरलं. बरं थिंग्स ऑफ मॅटर येईल का? ते तर विच साठी वापरलं आपण. टाइम अँड ड्युरेशन येईल का? नाही, ते तर व्हेन साठी वापरलं. मग मेथड आणि कंडिशन हेच पर्याय उरला आणि तो योग्य आहे, बरोबर आहे. मेथड काय? हाऊ डिड यू पे मनी टू देम? मेथड काय होती? चेक, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, युपीआय. बरोबर. हाऊ कसा, कशी, कसे, कसं. ह्या अर्थाने आणि ह्या अनुषंगाने तिथे वापर केल्याचं दिसतं किंवा पाहायला मिळतं. मेथड किंवा कंडिशन. कंडिशन हाऊ यू? तुझी कंडिशन कशी आहे? हाऊ वॉज द ॲटमॉस्फिअर देअर? कसं वातावरण होतं तिथे? मग हाऊ येईल. बरं हाऊ मेनी किती? मोजल्या जाणाऱ्या गोष्टींमध्ये, संख्येमध्ये. मग डिस्टन्स बिटवीन टू ऑब्जेक्ट आहे का? नाही. बरं काउंटिंग इन मेजरमेंट आहे का? लिटर, एकर, हेक्टर, बरोबर डेसिबल
असं काही माध्यम आहे का? बरं, हाईट, विड्थ आणि लेंथ आहे का? का काउंटिंग इन डिजिट किंवा नंबर्स? हो. हाऊ मेनी मेंबर्स आर देअर इन युअर फॅमिली? 4, 3, 5. मग हाऊ मेनी म्हटल्यानंतर काउंटिंग इन डिजिट येतं. हाऊ मेनी बुक्स डू यू हॅव? काउंटिंग इन डिजिट येतं. मग स्वाभाविकपणे हाऊ मेनीचं उत्तर आहे काउंटिंग इन डिजिट. बरं, हाऊ मच सांगितलं तर आता या ठिकाणी डिस्टन्स बिटवीन टू ऑब्जेक्ट येईल का? नाही. बरं, हाईट, विड्थ आणि लेंथ येईल का? नाही. बरं, काउंटिंग इन डिजिट येईल का? नाही. काउंटिंग इन डिजिट तर आत्ताच झालं ना, हाऊ मेनी नाही येणार. मग काउंटिंग इन मेजरमेंट येईल का? हो, निश्चितच. किलो, लिटर, एकर, हेक्टर, डेसिबल, डिग्री सेल्सिअस अशा प्रकारच्या एककांचा वापर साधारणपणे केल्याचं दिसतं किंवा पाहायला मिळतं. बरोबर? ओके. मग हाऊ मच काउंटिंग इन मेजरमेंट? हाऊ लाँग किती लांब, किती रुंद, किती उंच, ओव्हरऑल साईज मध्ये ज्यावेळेस तुम्हाला ती गोष्ट जाणून घ्यायची असते, समजून घ्यायची असते, त्यावेळेस याचा वापर साधारणपणे केल्या गेल्याचं दिसतं किंवा जाणवतं. मग हाऊ हाऊ लाँग डिस्टन्स बिटवीन ऑब्जेक्ट? नाही. डिस्टन्स नाहीये. बरं, काउंटिंग इन मेजरमेंट येईल का? नाही, ते तर आत्ताच पाहिलं ना आपण. हाऊ मच वापरलंय. काउंटिंग इन डिजिट मध्ये येईल का? नाही हो, ते तर हाऊ मेनी मध्ये वापरलं. मग आता एकच पर्याय उरला, हाईट, विड्थ किंवा लेंथ किंवा ओव्हरऑल अबाउट साईज. मग येस, हाईट, विड्थ आणि लेंथ याच्यासाठी हाऊ लॉंग वापरता येईल. बरं, हाऊ फार किती दूर किंवा किती अंतरावरती? मग डिस्टन्स बिटवीन टू ऑब्जेक्ट येईल का? विचार करा. हाईट, विड्थ, लेंथ येईल का? काउंटिंग इन डिजिट येईल का? काउंटिंग इन मेजरमेंट येईल का? नाही. हाऊ फार इज त्र्यंबकेश्वर फ्रॉम नाशिक सिटी? नाशिक शहरापासून त्र्यंबकेश्वर किती अंतरावरती आहे? मग इथे डिस्टन्स बिटवीन टू ऑब्जेक्ट असेल तर आणि तरच हाऊ फारचा वापर होतो किंवा केल्या गेल्याचं चित्र पाहायला मिळतं. बरं, हू असेल कोण? मग पर्सन ॲट ऑब्जेक्ट येईल का? नाही हो. मग ओनरशिप आणि रिलेशनशिप येईल का? अजिबात नाही. ते तर whose साठी वापरतो. एक्सप्लेन ऑर डिफाईन येईल का? नाही. ते तर व्हॉट साठी येतं. मग पर्सन ॲट ऑब्जेक्ट येईल का? नाही. पर्सन ॲट ऑब्जेक्ट. पर्सन ॲट सब्जेक्ट येईल का? हो. ज्यावेळेस तुम्हाला सब्जेक्ट जाणून घ्यायचा असेल, कर्ता कोण होता? कोणी ती क्रिया केली? डुअर ऑफ ॲक्शन. त्यावेळेस तुम्ही हू वापराल. म्हणून हूचं पेर येईल पर्सन ॲट सब्जेक्ट. बरं, आता हे तर तुम्ही बरोबर केलं असावं बहुतेक सोप्या पद्धतीने. आता पान नंबर 58, 59 आणि 60, पेज नंबर 58, 59 अँड 60 हे पहा. बरोबर? तुमच्याकडे दिलेले पुस्तकं जे आहेत, त्या पुस्तकामध्ये सगळ्या गोष्टींच्या ऍक्टिव्हिटी इतक्या व्यवस्थित दिल्या आहेत ना, की स्टेप बाय स्टेप तुम्ही जर ते सोडवलं, तर अंडरस्टँडिंग होणार नाही असं होतच नाही. बरं, काय आहे ते? खाली दिलेल्या वाक्यामध्ये तक्त्यात दर्शवलेले, तक्ता जो दिलाय ना वरती, त्या प्रत्येक शब्दाच्या वरती एक चौकोन दिलाय टिक करण्यासाठी. एक शब्द एकदाच वापरता येईल. जर तुम्ही व्हॉट वापरलं ना, तर संपूर्ण त्या 35 वाक्यांमध्ये व्हॉट तुम्हाला पुन्हा वापरता येणार नाही. तसं वाक्यात अपेक्षितच नाही. वेअर वापरलं ना, तर वेअरवर टिक केलं, वेअर एकदाच वापरता येईल. कुठलाही WH तुम्हाला 2 वाक्यात वापरता येणार नाही. अशी रचनात्मक जे आहेत ना मांडणी केली. मग प्रश्नानंतर उत्तर दिलेले आहे, त्याचे ककारार्थी ओळखणं नक्की सोपं जाईल. तर चेक करूया. बरोबर? तर इथे असलेला तक्ता आहे बघा तुम्हाला. व्हॉट, काय, वा, काय, व्हेन, केव्हा, वाय नंतर व्हेन, केव्हा, वेअर, कुठे, विच, कोणता, कोणती, कोणते, हू, कोण, हुम, कोणाला, हुज, कोणाचा, कोणाची, कुणाचं, हाऊ, कसं, हाऊ मच, किती प्रमाणामध्ये, हाऊ मेनी, किती संख्येमध्ये, हाऊ लॉंग, साईज मध्ये, हाऊ फार, डिस्टन्स मध्ये, सिन्स वेन, सुरू झाला ती ती वेळ,
फॉर हुम कुणाच्यासाठी, ॲट हुम कुणाकडे, बाय हुम कुणाच्या द्वारे, विथ हुम कुणाच्या बरोबर, ऑन हुम कुणाच्या वरती, ऑन विच कोणत्या गोष्टीवर, बाय विच कोणत्या गोष्टीद्वारे, इन विच कोणत्या गोष्टीमध्ये, फ्रॉम विच कोणत्या गोष्टीपासून, ॲट विच कोणत्या गोष्टीकडे, ॲट व्हॉट काय, इन व्हॉट कोणत्या प्रकारे, ऑन व्हॉट कोणत्या काय गोष्टीवर, फॉर व्हॉट कोणत्या गोष्टीसाठी, टू व्हॉट कोणत्या गोष्टीला, अंडर व्हॉट किंवा अंडर हुज कोणाच्या अंतर्गत, अंडर, बाय हुज कुणाच्या द्वारे, इन हुज कुणाच्या आतमध्ये, ऑन हुज कुणाच्या वरती, टू हुज कुणाला, फॉर हुज कुणाच्या साठी. ह्या अनुषंगाने आणि ह्या अर्थाने तिथे त्याचा वापर केल्या गेल्याचं चित्र दिसतं किंवा पाहायला मिळतं. बरं, आता याच्यापैकी जे आहेत ना, गाळलेल्या जागामध्ये एक पर्याय निवडायचा आणि तो एक पर्याय घेतला की त्याला टिक करायची, म्हणजे तो आता वापरला गेलाय, तुम्हाला परत वापरता येणार नाही म्हणून तो चौकोन दिलाय, तिथे टिक करायचा. आता पहिला प्रश्न आपल्या समोर आहे स्क्रीनवरती, बरोबर. मग इथे तुम्हाला दिसतंय डॅश डॅश सन हॅज गॉट गोल्ड मेडल इन युनिव्हर्सिटी. आता उत्तर कोणतं आहे? ठिकाण असेल तर वेअर घ्यायचं, पद्धत असेल तर हाऊ घ्यायचं, साईज असेल तर हाऊ लॉंग घ्यायचं, वेळ असेल तर व्हेन घ्यायचं. मग ब्लॅक कलरचे जे अक्षर आहे ते काय आहे? आता इथे आहे पर्सन, कुठे आलेला आहे? सब्जेक्ट. मग पर्सन ऍट सब्जेक्ट असेल, पर्सन व्यक्ती जो सब्जेक्टच्या ठिकाणी आली, तर वाक्यामध्ये सुस्पष्टपणे हुज येईल. नाही, इथे जे आहेत ना, एक गोष्ट लक्षात घ्या, पर्सन नाहीये, पर्सनचा मुलगा आहे, म्हणजे पजेशन आहे. माय, अवर, युअर, युअर, हिज, हर. मेहताज म्हटलंय, अपॉस्ट्रॉफी एस कडे आपण दुर्लक्ष केलंय, बरोबर ना. मग चे डॉक्टर मेहतांचा मुलगा. मग हुज कोणाचा कुणाची. आता हुज वापरलं गेलं ना, परत नाही वापरायचं. मग वाक्य कसं तयार होईल बघा बरं. इथं वाक्य येईल हुज सन, बरोबर. हुज सन हॅज गॉट गोल्ड मेडल इन द युनिव्हर्सिटी, बरोबर. कुणाच्या मुलाला विद्यापीठातील सुवर्ण पदक मिळालेलं आहे? हुज सन हॅज गॉट गोल्ड मेडल इन युनिव्हर्सिटी. डॉक्टर मेहता सन हॅज गॉट गोल्ड मेडल इन द युनिव्हर्सिटी. डॉक्टर मेहतांच्या मुलाला विद्यापीठातील सुवर्ण पदक मिळालेलं आहे. बरं, दुसरं क्रमांकाचं वाक्य तुमच्या स्क्रीनवरती आहे. डॅश डॅश हॅव यू ऑफर्ड गिफ्ट ऑन लास्ट संडे. आणि उत्तरामध्ये वी हॅव ऑफर्ड गिफ्ट टू टीचर ऑन लास्ट संडे. मग आता टू टीचर, टीचर इथे व्यक्ती आणि ऑब्जेक्टच्या ठिकाणी आली. मग पर्सन ऍट ऑब्जेक्ट असेल तर काय वापरणार? पर्सन ऍट ऑब्जेक्ट साठी तर होम वापरतो. चला, मग होमला टिक केली, होम वापरून पाहूया बरं, येतं का तशा प्रकारे, बरोबर. वी हॅव ऑफर्ड गिफ्ट टू टीचर ऑन लास्ट संडे. हा, होम हॅव यू ऑफर गिफ्ट ऑन लास्ट संडे. मागच्या रविवारी तू कुणाला भेटवस्तू दिलेली आहे? हो, झालं की योग्य. वी हॅव ऑफर्ड गिफ्ट टू टीचर ऑन लास्ट संडे. मागच्या रविवारी आम्ही शिक्षकांना भेटवस्तू दिलेली आहे. बरं, 3 नंबरचा प्रश्न आता स्क्रीनवरती. डॅश डॅश इज द रिअल पॉवर ऑफ मॉडर्न इंडिया. आणि यंग जनरेशन इज द रिअल पॉवर ऑफ मॉडर्न इंडिया. यंग जनरेशन माणसं आहे जे सब्जेक्ट म्हणून आलेले आहे. मग पर्सन ऍट सब्जेक्ट साठी काय येईल? हू येईल. अगदी बरोबर. मग पर्सन ऍट सब्जेक्ट साठी हू. तर बघा, हू इज द रिअल पॉवर ऑफ मॉडर्न इंडिया. यंग जनरेशन इज द रिअल पॉवर ऑफ मॉडर्न इंडिया, बरोबर. हु इज द रिअल पॉवर. आधुनिक भारताची खरी शक्ती कोण आहे? यंगस्टर, यंग जनरेशन इज द रिअल पॉवर ऑफ मॉडर्न इंडिया. आधुनिक भारताची खरी शक्ती तरुण पिढी आहे. बरं, चौथ्या क्रमांकच. विल ही बिल्ड हिज न्यू होम. ही विल बिल्ड हिज न्यू होम इन महात्मा फुले नगर. He will build his new home
इन महात्मा फुले. महात्मा फुले नगर हे ठिकाण आहे हो, बरोबर, प्लेस आहे, व्हेन्यू आहे, जॉग्राफिकल एरिया आहे. मग स्वाभाविकपणे वेअरच वापरलं जाईल की, मग वापरा वेअर. बघूया येतं का काय. वेअर विल ही बिल्ड हिज न्यू होम. तो त्याचं नवीन घर कुठे बांधेल. ही विल बिल्ड हिज न्यू होम इन महात्मा फुले नगर. तो त्याचं नवीन घर महात्मा फुले नगर मध्ये बांधेल. व्हेरी वेल, व्हेरी गुड. पुढे डॅश डॅश वॉज माय फादर ॲट दॅट टाइम. डॅश डॅश वॉज माय फादर ॲट दॅट टाइम. ॲट दॅट टाइम युअर फादर वॉज इन क्रिटिकल कंडिशन. क्रिटिकल कंडिशन. बरं, कंडिशन मांडायची असेल, मेथड सांगायची असेल तर आपण वापरतो हाऊ. मग बघा बरं, हाऊ येतोय का. वॉज माय फादर ॲट दॅट टाइम. बरोबर. ॲट दॅट टाइम युअर फादर वॉज इन क्रिटिकल सिच्युएशन. हाऊ वॉज माय फादर ॲट दॅट टाइम. त्यावेळी माझे वडील कसे होते बरं. ॲट दॅट टाइम युअर फादर वॉज इन अ क्रिटिकल कंडिशन. त्यावेळी तुझे वडील गंभीर स्थितीत होते. बरं, 6 नंबरचं वाक्य पाहूया. बरं, सब्जेक्ट डू यू हॅव फॉर लास्ट इयर ऑफ NPGA. बरोबर. दे हॅव 20 सब्जेक्ट फॉर लास्ट इयर ऑफ NPGA. मग 20 म्हणजे संख्या आली की, मग काउंटिंग इन डिजिट असेल तर काय वापरतो आपण साधारणपणे. तर साधारणपणे आपण जे आहेत ना, हाऊ मेनी वापरतो. बरोबर. मग इथे वापरून बघूया. They have 20 subjects for last year NPA. How many subjects do they have for the last year of NPGA? NPGA च्या शेवटच्या वर्षाला त्यांना किती विषय आहेत. मग दे हॅव 20 सब्जेक्ट फॉर लास्ट इयर ऑफ NPGA. NPGA च्या शेवटच्या वर्षाला त्यांना 20 विषय आहेत. बरं, 7 नंबरचा प्रश्न पाहूया. स्क्रीनवरती तुमच्या समोर आहे. बिकॉज ही हॅज डन लॉट ऑफ डेव्हलपमेंट इन अवर एरिया. बरं, बिकॉज वर हायलाइट होत आहे. बरोबर, डार्क ब्लॅक अक्षर वापरले जात आहेत. मग कॉज, रिझन, इंटेन्शन, ऑब्जेक्ट असं त्याच्यात काय वापरतो आपण. वाय वापरतो. अगदी बरोबर. मग वाक्यात वापरून पहा बरं काय येतंय. वाय. वाय हॅव पीपल इलेक्टेड हिम फ्रॉम अवर एरिया. लोकांनी त्याला आपल्या भागातून का निवडून दिलेलं आहे. बिकॉज ही हॅज डन लॉट ऑफ डेव्हलपमेंट इन अवर एरिया. कारण त्यानं आपल्या भागात खूप विकास केलेला आहे. बरं, डीड नथुराम गोडसे किल महात्मा गांधी. नथुराम गोडसे killed Mahatma Gandhi on 13th of January 1948. मग आता ही तर तारीख आली, टाइम आला, ड्युरेशन आलं, पर्टिक्युलर जो आहेत ना वेळ आली, म्हटल्यानंतर आपल्याला व्हेन वापरावं लागेल. बरं, वापरूया व्हेन. मग इथे उत्तर आलं. नथुराम गोडसे किल महात्मा गांधी ऑन 13 जानेवारी 1948. व्हेन डिड नथुराम गोडसे किल महात्मा गांधी. नथुराम गोडसेने महात्मा गांधींची हत्या केव्हा केली होती. नथुराम गोडसे किल्ड महात्मा गांधी ऑन 13 जानेवारी 1948. मग त्यावेळी तशा प्रकारच्या ज्या आहेत ना गोष्टी झाल्यात असं ते सांगतायत आणि सांगितलं जात आहे. ओके. येस. 9 नंबरचं जाग तुमच्या समोर येत आहे. मग तिथे पाहायला गेलं तर हॉटेल बिझनेस ऑफ कामत वॉज व्हेरी प्रॉफिट मेकिंग इन 2000. डॅश डॅश बिझनेस. मग डिफाईन डिस्क्राईब करताय थिंग्स. मग विच करूया की आपण. विच. बघा, विचने येईल का वाक्य. विच बिझनेस ऑफ कामत वॉज व्हेरी प्रॉफिट मेकिंग इन 2018. 2018 मध्ये कामत यांचा
कोणता व्यवसाय नफा देणारा होता? 2018 मध्ये कामत यांचा कोणता व्यवसाय नफा देणारा होता? Which business of Kamath was very profit making in 2018? So hotel business of Kamath was very profit making in 2018. 2018 मध्ये कामत यांचा हॉटेल व्यवसाय नफा देणारा होता. बरं 10 नंबरचं वाक्य चेक करा बरं. डॅश डॅश वेअर वी डुईंग इन दॅट हॉल ॲट दॅट टाइम. वी वर डिस्कसिंग डिफाईन किंवा डिस्क्राईब केलेली ऍक्शन आपल्याला व्हॉटच वापरावं लागेल. व्हॉट वाक्य कसं तयार होईल? व्हॉट वर वी डुईंग इन द हॉल ॲट दॅट टाइम. वी वर डिस्कसिंग ॲट दॅट टाइम इन द हॉल. वी वर डिस्कसिंग ॲट दॅट टाइम इन द हॉल. व्हॉट वर वी डुईंग इन द हॉल ॲट दॅट टाइम. त्यावेळी आपण हॉलमध्ये काय करत होतो? वी वर डिस्कसिंग ॲट दॅट टाइम इन द हॉल. त्यावेळी आपण हॉलमध्ये चर्चा करत होतो. ह्या अर्थाने आणि ह्या अनुषंगाने वापर होताना दिसतोय. बरोबर. मग त्याच्यानंतर जर पाहिलं तर डॅश डॅश हॅज राष्ट्रीय स्वयंसंघ हॅज बीन वर्किंग. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हॅज बीन वर्किंग सिन्स 1925. 1925 सिन्स. मग सिन्स व्हेन केव्हापासून? मग सिन्स व्हेन घेतलं. 11 नंबरच्या पानावर बघा आता तिथे केलेलं आहे. सिन्स व्हेन हॅज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बीन वर्किंग. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ केव्हापासून काम करत आलेला आहे? राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हॅज बीन वर्किंग सिन्स 1925. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ 1925 पासून काम करत आलेला आहे. बरं 12 नंबरच्या वाक्यामध्ये बघा तिथे उत्तरामध्ये काय येत आहे? अमृत डेअरी प्रोड्यूस 10,000 लिटर मिल्क इन द लास्ट मंथ. 10,000 लिटर हा मिल्कचा उल्लेख केलाय. हाऊ मच मिल्क. कारण प्रमाणे लिटर प्रमाणे म्हटल्यानंतर नुसता आकडा असला असता तर हाऊ मेनी घेतलं असतं आपण. बरोबर ना? म्हणून मग आता या ठिकाणी जर पाहायला गेलं तर काय चित्र पाहायला मिळतंय बघा. इथं आपल्याला हाऊ मच घ्यायचंय. मग हाऊ मच मिल्क. हाऊ मच मिल्क डिड अमृत डेअरी प्रोड्यूस इन लास्ट मंथ. अमृत डेअरीने मागच्या महिन्यात किती दूध उत्पादित केलं होतं? अमृत डेअरी प्रोड्यूस्ड 10,000 लिटर मिल्क इन लास्ट मंथ. अमृत डेअरीने मागच्या महिन्यात 10,000 लिटर दूध उत्पादित केलं होतं. बरं डॅश डॅश इज पन्हाळा फोर्ट फ्रॉम द विशाल फोर्ट. उत्तरामध्ये पन्हाळा फोर्ट इज अराउंड 68 किलोमीटर फार फ्रॉम द विशालगड. फार अंतर आहे, डिस्टन्स दिलेले. डिस्टन्स बिटवीन टू ऑब्जेक्ट साठी WH वापरला तो हाऊ फार. मग हाऊ फारला टिक केलं. हाऊ फार. मग 13 नंबरच्या याच्यामध्ये तर लिहून पाहिलं हाऊ फार इज पन्हाळा फोर्ट फ्रॉम द विशालगड फोर्ट. बरोबर. पन्हाळा गड हा विशाल गडापासून जवळपास किती अंतरावर आहे? The Panhala fort is around 68 किलोमीटर फार फ्रॉम द विशाल फोर्ट. पन्हाळा गड हा विशाल गडापासून जवळपास 68 किलोमीटर अंतरावर आहे. 14 नंबरच्या पानावर 14 नंबरचं वाक्य पहा बरं. डॅश डॅश अमिषा स्टडिंग दिस फाईल. अमिषा इज स्टडिंग दिस फाईल फॉर सक्सेस. फॉर सक्सेस. फॉर व्हॉट? बरं ठीक आहे. फॉर व्हॉट घेतलं. मग या चला पहा. बरोबर. फॉर व्हॉट इज अमिषा स्टडिंग दिस फाईल. अमिषा या फाईल्स कशासाठी अभ्यासत आहेत? अमिषा इज स्टडिंग दिस फाईल्स फॉर सक्सेस. अमिषा या फाईल्स यशासाठी अभ्यासत आहेत. अमिषा या फाईल्स यशासाठी अभ्यासत आहेत. They will run this activity with their volunteers. With their volunteer with whom येऊ शकतं? हो चला with whom ने करून पाहूया. With whom will they run this activity? बरोबर. ते हा उपक्रम कोणासोबत चालवतील? They will run this activity with their volunteer. ते हा उपक्रम त्यांच्या स्वयंसेवकांसोबत चालवतील.
बरं, पुढे that ladder was 35 feet long. That ladder was 35 feet long. मग इथे how long? How long? How long that ladder was? That ladder was 35 feet long. How long that ladder was? ती खुर्ची किती लांब होती, जे शिडी किती लांब होती, लॉंग होतं बरोबर, कारण 35 फीट, फीट म्हणजे लांबी, रुंदी, उंची असेल तर हाऊ लॉंगच वापरणार. ती शिडी किती लांब होती? दॅट लॅडर वॉज 35 फीट लॉंग. ती शिडी 35 फूट लांब होती. बरं, पुढचं स्क्रीनवरचं शिप did Savarkar travel on 8th July 1910. Veer Savarkar travel by Moria ship. By Moria ship, by which ship करावं लागेल? बरोबर आहे. By which? करूया मग. By which ship did Veer Savarkar travel on 8th July 1910? वीर सावरकरांनी 8 जुलै 1910 रोजी कोणत्या जहाजातून प्रवास केला होता? वीर सावरकर ट्रॅव्हल बाय मोरिया शिप ऑन 8th जुलै 1910. म्हणजे वीर सावरकरांनी 8 जुलै 1910 रोजी मोरिया जहाजातून प्रवास केला होता. बरं, डॅश डॅश गायडन्स इज गव्हर्नमेंट ऑपरेटिंग ऍडमिनिस्ट्रेशन. गव्हर्नमेंट इज ऑपरेटिंग ऍडमिनिस्ट्रेशन अंडर संघच गायडन्स. अंडर हुज गायडन्स. अंडर हुज करावं लागेल आपल्याला. मग बघा, चेक करा. अंडर हुज गायडन्स इज गव्हर्नमेंट ऑपरेटिंग ऍडमिनिस्ट्रेशन. सरकार कोणाच्या मार्गदर्शनाअंतर्गत प्रशासन चालवत आहे? गव्हर्नमेंट इज ऑपरेटिंग ऍडमिनिस्ट्रेशन अंडर संघच गायडन्स. सरकार संघाच्या मार्गदर्शनाअंतर्गत प्रशासन चालवत आहे. बरं, त्याच्यामध्ये द dash dash time will the flight land at Jaipur airport. The flight will land at 1:30 AM at what time करावं लागेल आपल्याला. At what ला केलं बघा. मग तिथे at what time will the flight land at Jaipur airport? ते विमान कोणत्या वेळी जयपूर विमानतळावर उतरेल? That flight will land at 1:30 AM at Jaipur airport. ते विमान रात्री 1:30 वाजता जयपूर विमानतळावर उतरेल. डॅश डॅश बेसिस इज शी क्लेमिंग दिस. शी इज क्लेमिंग दिस ऑन द बेसिस ऑफ गुरुजीज बुक. ऑन द बेसिस, ऑन व्हॉट बेसिस? ऑन व्हॉट वर घेऊया. मग बघा येतंय का? ऑन व्हॉट बेसिस इज शी क्लेमिंग दिस? ती कोणत्या आधारावर हा दावा करत आहे? शी इज क्लेमिंग दिस ऑन द बेसिस ऑफ गुरुजीज बुक. गुरुजींच्या पुस्तकांच्या आधारावर ती हा दावा करत आहे. द स्कूल युअर फायनल मॅच इज. आवर फायनल मॅच इज इन युअर स्कूल. इन हुज स्कूल असं करावं लागेल. इन हुज, हो बरोबर, इन हुज. वाक्य तयार करा. इन हुज स्कूल युअर फायनल मॅच इज. तुमचा अंतिम सामना कोणाच्या शाळेत आहे? कोणाच्या? इन हुज. आवर फायनल मॅच इज इन युअर स्कूल. आमचा अंतिम सामना तुमच्या शाळेत आहे. 22 नंबरचं वाक्य. डॅश डॅश सेन्स आर दे लुकिंग इंडियन डिशेस. मध्ये ते इन एव्हरी सेन्स दे आर लुकिंग इंडियन डिशेस. इन व्हॉट सेन्स करावं लागेल. इन व्हॉटला घेतलं, चला करून पाहूया. इन व्हॉट सेन्स आर दे लुकिंग इंडियन डिशेस? कोणत्या प्रकारे, कोणत्या तऱ्हेने ते भारतीय पदार्थ दिसत आहेत? दे इन एव्हरी सेन्स दे आर लुकिंग इंडियन डिशेस. हर एक प्रकारे, हर एक तऱ्हेने ते भारतीय पदार्थ दिसत आहेत. बरं, 23 नंबरचं वाक्य बघा. डॅश डॅश मॅगझिन डीड कंपनी पब्लिश हिज फोटो. कंपनी पब्लिश हिज फोटो इन टाइम्स मॅगझिन. इन विच मॅगझिन करावं लागेल. बरोबर, मग इथे इन विच. इन विच मध्ये केलं बघा. मग इन विच मॅगझिन डीड कंपनी पब्लिश हिज फोटो. कंपनी पब्लिश हिज फोटो in Time magazine. In which magazine did company publish his photo?
कंपनीने कोणत्या मासिकात त्याचा फोटो प्रकाशित केला? कंपनी पब्लिश हिज फोटो इन टाइम मॅगझिन. कंपनीने टाइम मासिकात त्याचा फोटो प्रकाशित केला. 24 नंबरचं वाक्य पहा. डॅश डॅश हॅव दे अर्न मनी. दे हॅव अर्न मनी फॉर देअर फॅमिली. फॉर whom? मग फॉर whom घेतलं. फॉर whom बघा करून. फॉर whom have they earned money? For whom have they earned money? They have earned money for their family. They have earned money for their family. For whom have they earned money? त्यांनी कुणासाठी पैसे कमवलेले आहेत? They have earned money for their family. त्यांनी त्यांच्या परिवारासाठी, कुटुंबियांसाठी पैसे कमवलेले आहेत. 25 नंबरचं वाक्य. The oath ceremony, are they inviting international guests? They are inviting international guests for Modi's oath ceremony. Modi's? For whose oath ceremony? For whose घेतलं बघा. मग इथे लक्षात घ्या. For whose oath ceremony are they inviting international guests? ते कोणाच्या शपथविधीच्या कार्यक्रमासाठी आंतरराष्ट्रीय पाहुण्यांना आमंत्रित करत आहेत? दे आर इन्व्हायटिंग इंटरनॅशनल गेस्ट्स फॉर मोदीज ओथ सेरेमनी. ते मोदींच्या शपथविधीच्या कार्यक्रमासाठी आंतरराष्ट्रीय पाहुण्यांना आमंत्रित करत आहेत. नोटबुक विल ही टेक ऑटोग्राफ. मग ही विल टेक ऑटोग्राफ ऑन हर नोटबुक. He will take autograph on her notebook. On whose? Her, my, their. ओनरशिप रिलेशनशिप मग whose येणार. On whose मग ह्या on whose ला करून. बरोबर. On whose notebook will he take autograph? ती कोणाच्या वहीवर स्वाक्षरी घेईल? He will take. तो कोणाच्या वहीवर स्वाक्षरी घेईल? तो. He will take autograph ऑन हर नोटबुक. तो तिच्या वहीवर स्वाक्षरी घेईल. 27 नंबरच्या पानावर बघा वाक्य काय आलेलं आहे उत्तर म्हणून. नाऊ दे आर गोइंग टू आलियाज मॅरेज. आलियाज चे आलं का? हुज लक्षात घ्यायचं ओनरशिप रिलेशनशिप साठी. मग हुज, टू हुज वापरा. टू हुज मॅरेज आर दे गोइंग नाऊ? नाऊ दे आर गोइंग टू आलियाज मॅरेज. ते आता कोणाच्या लग्नाला जात आहेत? ते आता आलियाच्या लग्नाला जात आहेत. नाऊ दे आर गोइंग टू आलियाज मॅरेज. डॅश डॅश लेवल शॅल आय फील पेट्रोल इन बाईक. बरोबर. यू विल फील पेट्रोल इन अ बाईक टू दिस येलो लेवल. यू विल फील पेट्रोल इन बाईक टू दिस येलो लेवल. मग टू व्हॉट लेवल करा. टू व्हॉट लेवल शॅल आय फील पेट्रोल इन द बाईक. मी कोणत्या स्तरापर्यंत बाईक मध्ये पेट्रोल भरू? यू विल फील द पेट्रोल इन द बाईक टू दिस येलो लेवल. तू ह्या पिवळ्या स्तरापर्यंत त्या बाईक स्तरापर्यंत बाईक मध्ये पेट्रोल भरशील. बरं का? बरं. 29 नंबरचं सेंटेन्स. द सब्जेक्ट हॅव स्टुडंट डन प्रोजेक्ट. द स्टुडंट हॅव डन प्रोजेक्ट ऑन इकॉनॉमिक्स सब्जेक्ट. ऑन विच सब्जेक्ट असं येऊ शकतं. मग इथे ऑन विच. मग बघा येईल का? ऑन विच सब्जेक्ट हॅव स्टुडंट्स डन प्रोजेक्ट. विद्यार्थ्यांनी कोणत्या विषयावर प्रकल्प तयार केलेला आहे? स्टुडंट हॅव डन प्रोजेक्ट ऑन इकॉनॉमिक्स सब्जेक्ट. विद्यार्थ्यांनी अर्थशास्त्र विषयावर प्रकल्प तयार केलेला आहे. 30 नंबरच्या पानावर. डीड ही गेट नॉलेज फॉर दिस वर्क. बरोबर. ही गॉट नॉलेज फॉर दिस वर्क बाय डिपार्टमेंट हेड. बाय हुम. मग बाय हुम घ्यावा लागेल 30 नंबरच्या याच्यावर. डीड ही गेट नॉलेज. बाय हुम डीड ही गेट नॉलेज फॉर दिस वर्क. त्याला कोणाच्या द्वारे ह्या कामासाठीच ज्ञान प्राप्त झालं? ही गॉट द नॉलेज फॉर धिस वर्क बाय डिपार्टमेंट हेड. त्याला विभाग प्रमुखांच्या द्वारे या कामासाठीच ज्ञान प्राप्त झालं. डॅश डॅश शॉप हॅव यू परचेस कम्प्युटर.
वी हॅव परचेस कम्प्युटर फ्रॉम आय लाईफ शॉप. फ्रॉम विच शॉप? फ्रॉम विचला करा टिक, केलं. मग फ्रॉम विच शॉप हॅव यू परचेस कम्प्युटर? तुम्ही कोणत्या दुकानातून कम्प्युटर विकत घेतलेला आहे? वी हॅव परचेस कम्प्युटर फ्रॉम आय लाईफ शॉप. आम्ही आय लाईफच्या दुकानातून कम्प्युटर विकत घेतलेला आहे. बर. डिड यू कीप कंपनी चेकबुक? आय केप कंपनी चेकबुक ॲट मिस्टर मेहता. ॲट हुम? मग ॲट हुमला करा. मग ॲट हुम 32 नंबरच्या याच्यावर. ॲट हुम डिड यू कीप कंपनी चेकबुक? ॲट हुम डिड यू कीप कंपनी चेकबुक? आय केप कंपनी चेकबुक ॲट मिस्टर मेहता. तू कंपनीचं चेकबुक कोणाकडे ठेवलेलं होतं? आय केप द कंपनी चेकबुक ॲट मिस्टर मेहता. मी कंपनीचं चेकबुक श्री मेहतांकडे ठेवलेलं होतं. 33 नंबरचं वाक्य पहा बरं. डॅश डॅश प्रायव्हेट जेट डिड चीफ मिनिस्टर गो देअर? चीफ मिनिस्टर वेंट देअर बाय अंबानीज प्रायव्हेट जेट. मग बाय हुज? मग बाय हुज घेतलं. बघा वाक्यात आलं बघा ते. बाय हुज प्रायव्हेट जेट? बाय हुज प्रायव्हेट जेट डिड चीफ मिनिस्टर गो देअर? कोणाच्या खासगी विमानाने मुख्यमंत्री तिथे गेले? चीफ मिनिस्टर वेंट देअर. चीफ मिनिस्टर वेंट देअर बाय अंबानीज प्रायव्हेट जेट. अंबानींच्या खासगी विमानाने मुख्यमंत्री तिथे गेले. विल कृष्णा थ्रो कलर? कृष्णा विल थ्रो कलर ऑन राधा. ऑन हुम? मग इथं ऑन हुम वर टिक केलंय बघा. मग ऑन हुम विल कृष्णा थ्रो कलर? कृष्ण कोणावर रंगाची उधळण करेल? कृष्णा विल थ्रो कलर ऑन राधा. कृष्ण राधावर रंगांची उधळण करेल. आता 35ला एकच पर्याय म्हटल्यानंतर तोच लागला जाईल, पण तरी सुद्धा. द स्टॅच्यू वर पीपल गॅदरिंग. पीपल वर गॅदरिंग ॲट नेताजी सुभाषचंद्र बोस स्टॅच्यू. मग ॲट विच हा शेवटचा पर्याय होता बघा. ॲट हुज ने केलंय, कारण कुणाच्या मालकीचा नाही येतो, कुणाचा आहे. पुतळ्या डिफाईन केलेला आहे, डिस्क्राईब केलेला आहे, बरोबर ना. थिंग्स ऑर मॅटर साठी वापरता ना. ॲट विच स्टॅच्यू वर पीपल गॅदरिंग? लोक कोणत्या पुतळ्याजवळ जमा होत होते? पीपल वर गॅदरिंग ॲट नेताजी सुभाषचंद्र बोस स्टॅच्यू. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याजवळ लोक जमा होत होते. म्हणजे आता 35च्या 35 बरोबर आले. समजा यदा कदाचित खूप घाई होत असेल, समजत नसेल, तर नुसतं टिक करू नका. शांत डोक्याने पहा, समजून घ्या. उत्तरामध्ये शब्द कोणता आलाय, त्याचं जे आहेत ना डायरेक्शन काय आहे, डिफाईन काय करतंय, कुठलं सुटेबल WH ठेवलं, दोनदा मनात करून घ्या वाक्य. बरोबर वाटलं का मध्ये, आणि मग क्रॉस चेक केलं तरी सुद्धा चालेल. ओके. चला, आता 53, 54 आणि 55 या तीन ठिकाणी जे आहेत ना तुम्हाला ते करायचे. मग तिथे आपल्याला 53, 54 आणि 55 नंबरच्या पानावरती डिफाईन करायचे. खाली काही शब्द दिलेले आहेत, ते क्रमवार लिहून दर्शवलेल्या मराठी वाक्याप्रमाणे प्रकारार्थी शब्द वापरून वाक्य पूर्ण करता येतात का? ए नंबरचं वाक्य बघा, ते कुठे जात आहेत. आता तुम्हाला तिथे दे गोइंग आर याच्यापासून शब्द तयार करायचा. बघा बरं, जमतंय का तोंडी? पुस्तक नसेल तरी स्क्रीनवरून तुम्हाला लक्षात येतंय. दे आर गोइंग. कुठे? कुठे म्हटल्यासाठी वेअर वापरतात. मग आर टू बी फॉर्मने सुरुवात करा. यस नो टाईप दे गोइंग. मग वाक्य कसं तयार होईल हो? मग स्वाभाविकपणे वेअर आर दे गोइंग. वेअर आर दे गोइंग? ते कुठे जात आहेत? बरं, हे काही असेंब्ली प्रोसेस नाही करायची. आवश्यकतेप्रमाणे काही गोष्टी बदलाव्या लागतायत, आवश्यकतेप्रमाणे काही चेंज करावे लागतायत, त्या पद्धतीत तुम्हाला करावे लागतील. मग त्यांनी किती पुस्तकं वाचलेली आहेत? हॅव दे रीड बुक्स. मग किती म्हटल्यानंतर पुस्तकं काउंट करता येतात का? हो, काउंट करता येत असतील तर हाऊ मेनी वापरा. मग हाऊ मेनी नंतर ऑब्जेक्ट आहे, कारण ते डिपेंडंट WH आहे. मग हाऊ मेनी बुक्स. चला, हाऊ मेनी बुक्स घेतलं.
मग हॅव दे रीड वाक्य कसं तयार झालं? हाऊ मेनी बुक्स हॅव दे रीड? त्यांनी किती पुस्तकं वाचलेली आहेत? बरं, सी नंबरच्या याच्यामध्ये बघा, कुमारी प्रणया 9वीच्या विद्यार्थ्यांना कोणते विषय शिकवते? कोणते विषय शिकवते? आता कोणते, विच. आता विच डिपेंडंट आहे, विच नंतर काहीतरी ऑब्जेक्ट घ्यावा लागेल. कोणता घ्यायचा? सब्जेक्ट. विच सब्जेक्ट. आता इथे वाक्यामध्ये स्वाभाविकपणे टू बी फॉर्म सुरुवातीला घ्यायचा, पण कुठे ऑप्शन दिसत नाही हो. मग टीचेस आहे. टीचेस म्हणजे सिम्पल प्रेझेंट बरं का, डेंजर झोन. मग काय करायचं? टीचेसला टीच करा आणि सुरुवात डज ने करा. मग विच सब्जेक्ट डज, करता कोण आहे? आता सध्या तरी मिस प्रज्ञा, सॉरी विच प्रणया आहे. मग इथे कसं वाक्य तयार होईल? विच सब्जेक्ट डज मिस प्रणया टीच टू 9th स्टँडर्ड? म्हणजे काय? विच सब्जेक्ट डज मिस प्रणया टीच टू 9th स्टँडर्ड? कुमारी प्रणया 9वीच्या विद्यार्थ्यांना किंवा 9वीला कोणते विषय शिकवते? शिकवते. डी नंबरचं वाक्य पहा, धरमपाल यांच्याकडे किती कार्स आहेत? धरमपाल यांच्याकडे किती कार्स आहेत? आता किती म्हटल्यानंतर कार तर मोजता येतात. आय, वी, यू, बरोबर. तर आता इथे जे आहेत ना, सब्जेक्ट काय आहे? धरमपाल आहे, नेम नाऊन आहे. बरं, किती म्हटल्यानंतर काउंटिंग इन डिजिट. मग हाऊ मेनी, हाऊ मेनी आणि हॅज, हॅज तर येणार डेंजर झोन आहे. मग डज वापरावं लागेल. मग डज नंतर हाऊ मेनी कार्स डज, सब्जेक्ट कोणता आहे? धरमपाल, आणि हॅजचं हॅव करून घ्यावं लागेल. बघा वाक्य कसं तयार झालं? हाऊ मेनी कार्स डज धरमपाल हॅव? हाऊ मेनी कार्स डज धरमपाल हॅव? धरमपाल यांच्याकडे किती कार्स आहेत? ए नंबरचं वाक्य पहा, 2006 मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होतं? कोण म्हटल्यानंतर हू वापरावं लागेल, आणि टू बी फॉर्म वापरतो आपण, कारण येस नो टाईप जे आहेत ना ते WH ला अटॅच होतं, आणि येस नो टाईप म्हटल्यानंतर सुरुवात सुरुवात सहाय्यकारी क्रियापद म्हणजेच टू बी फॉर्मने. मग हू वॉज, काय वॉज? द चीफ मिनिस्टर. हू वॉज द चीफ मिनिस्टर? कुठले? महाराष्ट्राचे. मग ऑफ महाराष्ट्र करावं लागेल. हू वॉज द चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र? कधी? 2006 मध्ये. मग इन 2006 जॉईन करून द्या. मग कसं तयार होईल? हू वॉज द चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र इन 2006? हू वॉज द चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र इन 2006? 2006 मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होते? हू वॉज द चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र इन 2006? 1999 पर्यंत ते भोपाळमध्ये कुठे राहत आलेले होते? राहत आलेले होते. इथे मात्र टू बी फॉर्मने दिलाय. मग मराठीमधून आलेले होते. होते म्हणजे पास्ट येतो ना. हो म्हणजे पास्ट, आ म्हणजे प्रेझेंट, अ म्हणजे फ्युचर. हे सुद्धा तुम्हाला सांगितलंय, त्याचा पण फायदा आपल्याला इथं होऊ शकतो. मग इथे कुठे, वेअर, मग टू बी फॉर्म हॅड, वेअर हॅड, करता कोण आहे? ते, म्हणजे ते. वेअर हॅड दे बीन लिव्हिंग इन भोपाळ? भोपाळमध्ये इन 1999. मग इथे तर समजून घेण्याचा प्रयत्न केला, व वेअर हॅड दे बीन लिव्हिंग इन भोपाळ सिन्स 1999? 1999 पर्यंत ते भोपाळमध्ये कुठे राहत आलेले होते? 1999 पर्यंत ते भोपाळमध्ये कुठे राहत आलेले होते? जी नंबरचं वाक्य पहा, संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्याचे राजे कोण होतं? बरोबर, कोण म्हणजे हू वापरावं लागेल. हू, टू बी फॉर्म घ्या हू नंतर, कारण हू नंतर म्हणजे WH च्या नंतर तुम्हाला येस नो टाईप, येस नो टाईपची सुरुवात तर टू बी फॉर्मनेच होते ना. हू वॉज, कोण? हू वॉज द किंग ऑफ स्वराज? स्वराज्याचे राजे कोण होते? हू वॉज द किंग ऑफ स्वराज? नंतर सिच्युएशनची कडी जोडा. हू वॉज द किंग ऑफ स्वराज आफ्टर द डेथ ऑफ संभाजी महाराज? आता बरोबर आलं.
हु वॉज द किंग ऑफ स्वराज्य आफ्टर द डेथ ऑफ संभाजी महाराज. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्याचे राजे कोण होतो? स्वातंत्र्यवीर सावरकरांना किती भाऊ होते? किती म्हटल्यानंतर भाऊ मोजता येतात का? हो, 1, 2, 3 डिजिटने. मग हाऊ मेनीच वापरावं लागेल. हाऊ मेनी. हाऊ मेनी म्हणजे त्यातनं डिपेंडंट आलं, त्याला ऑब्जेक्ट जोडावं लागेल. मग हाऊ मेनी. हाऊ मेनी काय? हाऊ मेनी ब्रदर्स हॅड आहे. वाक्यकडे होते, पाशी होते, जवळ होते म्हणजे पास्ट पोझिशन आलं. पास्ट पोझिशन म्हटल्यानंतर त्याची सुरुवात डीडने घ्यावी लागेल. हाऊ मेनी ब्रदर्स डीड स्वातंत्र्यवीर सावरकर हॅव. हो. मायक्रो लेवल याचं कस लागणार आहे बरं का तुम्हाला. सोडवत असताना शांत डोक्याने एक एक करून सोडवा. आता मी फक्त तुम्हाला मार्ग दाखवतोय, डेमॉन्स्ट्रेशन देतोय. सगळेच्या सगळे वाक्य मी नाही घेत आहे. तुमच्या पुस्तकामध्ये उरलेले वाक्यावर तुम्हाला मेहनत घ्यायची आणि ते पूर्ण झाले का त्याच्या संदर्भातलं सोल्युशन की सुद्धा तुम्हाला तुम्हाला परत मिळेल ते चेक करण्याचं. हाऊ मेनी ब्रदर्स डीड स्वातंत्र्यवीर सावरकर हॅव. स्वातंत्र्यवीर सावरकरांना किती भाऊ होते? मग कामगारांनी संपाची घोषणा कशासाठी केली होती? कामगारांनी संपाची घोषणा कशासाठी केली होती? मग इथे कशासाठी केली होती? फॉर व्हॉट? फॉर व्हॉट केली होती? डिक्लेअर्ड. मग डीड घ्यावं लागेल. बरं, फॉर व्हॉट डीड वर्कर्स, कारण सब्जेक्ट येणार ना. फॉर व्हॉट डीड वर्कर्स वर्ग डिक्लेअर. ईडी निघून गेलाय कारण डीड वापरलेला आहे. मग परत एकदा, फॉर व्हॉट डीड वर्कर डिक्लेअर स्ट्राईक? फॉर व्हॉट? फॉर अगदी घेतलं बघा. इन कंपनी. येस, जमलं. फॉर व्हॉट डीड वर्कर्स डिक्लेअर स्ट्राईक इन कंपनी? फॉर व्हॉट डीड वर्कर्स डिक्लेअर स्ट्राईक इन कंपनी? कामगारांनी संपाची घोषणा कशासाठी केली होती? बरं, जे नंबरचं वाक्य पहा. काल तू कोणतं नाटक पाहत होता? काल तू कोणतं नाटक पाहत होता? व वॉचिंग यस्टरडे यू ड्रामा. मग इथे कोणतं नाटक? विच. पण विच तर डिपेंडंट आहे, त्याला काहीतरी जोडावं लागेल ऑब्जेक्ट. विच ड्रामा. हा, विच ड्रामा चालेल. विच ड्रामा. आणि मग यस नो टाईप जोडायचं म्हणजे टू बी फॉर्म ना जायत ना जोडावं लागेल. विच ड्रामा व नंतर सब्जेक्ट घ्या. विच ड्रामा व यू. यू नंतर वर्ब. विच ड्रामा व यू वॉचिंग. टाइम दिलाय का? हो, यस्टरडे. आलं की वाक्य मग. विच ड्रामा व यू वॉचिंग यस्टरडे? काल तू कोणतं नाटक पाहत होता? हे नंबरचं वाक्य पहा बरं. पोलिसांनी बलात्काराच्या आरोपीला केव्हा अटक केलेली होती? केव्हा? मग आता व्हेन येईल. व्हेन. बरं, त्याच्यानंतर यस नो टाईप. यस नो टाईप म्हणजे टू बी फॉर्म जो आहे ना जोडायचा आहे वाक्यात. टू बी फॉर्म आहे हॅड. मग तिथे कसं येईल? व्हेन हॅड. करता कोण आहे? पोलीस. पोलिसांनी ना. वेन हॅड पोलीस. पोलीस नंतर व्हर्ब घ्या. वेन हॅड पोलीस अरेस्टेड. वेन हॅड पोलीस अरेस्टेड रेप अक्यूज पर्सन. बरोबर. वेन हॅड पोलीस अरेस्टेड रेप अक्यूज पर्सन. तो गुंड कोणासाठी हे गुन्हे करत आलेला होता? तो गुंड कोणासाठी हे गुन्हे करत आलेला होता? मग इथे जर पाहिलं, कोणासाठी, फॉर होम. फॉर वापरला. फॉर होम. आणि मग फॉर होम दॅट गुड. नाही, पण टू बी फॉर्म लागेल ना. फॉर होम हॅड दॅट गुन बीन. तर हॅड बीन तोडावं लागेल कारण ते डेंजर झोन मध्ये त्यात नाहीये, नॉर्मल झोन आहे. दोन शब्द आलेले, पहिला शब्द सुरुवातीला घ्यावा लागेल. मग फॉर होम हॅड दॅट गुन बीन डुईंग धिस
क्राईम. हा, आता बरोबर आलं बघा. फॉर whom had that goon been doing this crime? ओके. मग तुम्ही कोणासोबत जेवण कराल? तुम्ही कोणासोबत जेवण, कोणासोबत? विथ आलंय वाक्यामध्ये. विथ whom, विथ whom. बरं, विथ whom नंतर टू बी फॉर्म घ्यावा लागेल. विथ whom विल, विल नंतर सब्जेक्ट. विथ whom विल यू नंतर वर्ब. विथ whom विल यू टेक डिनर. यस, आलं. विथ whom विल यू टेक डिनर. बरं, त्यानंतर आता बाकीची उदाहरणं मात्र तुम्हाला सोडवायची आहे ऍज अ असाइनमेंट म्हणून. बरोबर. चला पुढे पाहूया. आता ती उदाहरणं जर सोडवण्याचा प्रयत्न करत असाल तर चेक करा. आता मी काही काही सेकंदाचा वेळ तुम्हाला देतो आहे. बरोबर, सोडवण्याचा. ती कोणत्या गाण्यावर नाचत आहे? काही सेकंद थांबतोय मी आणि जे आहेत ना, विचार करून लिहा. सांगण्याची गरज नाहीये, स्पॉइलर नाही करायचंय. मी सांगेल त्यावेळेस स्वतःच क्रॉस चेक करा की जमतंय का. कोणत्याला इंग्लिशमध्ये काय शब्द आहे, टू बी फॉर्म कसा वापरायचा आहे, टू बी फॉर्म नंतर सब्जेक्ट दिसतोय का, मग वर्ब वापरता येतोय का, मग त्या पुढच्या शब्दांची कडी जोडता येते का, हे लक्षात. बरोबर. बघा आता याच्यामध्ये वाक्य जे आहेत ते सुटसुटीत करून द्या. बघा वाक्यामध्ये येतं, ऑन विच सॉन्ग इज शी डान्सिंग. ऑन विच सॉन्ग इज शी डान्सिंग. बरं, चला बी नंबरचं वाक्य तयार करा बरं. स्क्रीनकडे पाहून जर कॉमन सेन्स वापरून तयार करता येतंय का काही बघा बरं. तुमच्या वकिलांनी कोणाच्या विरोधात खटला जिंकलेला आहे? तुमच्या वकिलांनी कोणाच्या विरोधात खटला जिंकलेला आहे? हॅज अगेन्स्ट वोन युअर ऍडव्होकेट केस. बघा, पेपरवर सोडवा. चुकीचं येतंय का बरोबर? प्रयत्न करा आपण मात्र. हताश होऊन बसू नका, निष्क्रिय होऊन बसू नका. चूक झाले तर चालेल. मग कोणाच्या विरोधात वाक्यात टू बी प्रिपोजिशन दिलंय. अगेन्स्ट हुम. चेक करा, अगेन्स्ट हुम. आणि टू बी फॉर्म आहे का वाक्यात? हो. कोणता आहे? त्याला बावीस शब्द माहिती आहे. कमॉन. अगेन्स्ट होम हॅज युअर ऍडव्होकेट. आणि मग वर्ब क्या? अगेन्स्ट होम हॅज युअर ऍडव्होकेट. वर्ब हॅज युअर ऍडव्होकेट वोन द केस. येस. मग वाक्य कोणतं येईल? अगेन्स्ट होम हॅज युअर ऍडव्होकेट वोन केस. अगेन्स्ट होम हॅज युअर ऍडव्होकेट वोन द केस. बरं, ते दरवर्षी स्पर्धेमध्ये सहभागी का होतात? ते दरवर्षी स्पर्धेमध्ये सहभागी का होतात?
They participate in competition every year. का म्हटल्यानंतर वाय. बरं. टू बी फॉर्म आहे का वाक्यात? नाही दिसत आहे. म्हणजेच डेंजर झोन आहे. सिंपल पास्ट किंवा सिंपल प्रेझेंट. व्हर्बकडे चेक करा बरं. पार्टिसिपेट आहे म्हणजे वर्बचा पहिला फॉर्म म्हणजे डू वापरावा लागेल. मग वाय डू. बरं, डू नंतर सब्जेक्ट आहे का? हो आहे की दे. वाय डू दे. आता व्हर्ब वापरा. वाय डू दे पार्टिसिपेट. पुढचा शब्द सोपा आहे. वाय डू दे पार्टिसिपेट इन कॉम्पिटिशन. आणि बाकी उरला शब्द एव्हरी इयर. झालं की वाक्य तयार. वाय डू दे पार्टिसिपेट इन द कॉम्पिटिशन एव्हरी इयर. ते दरवर्षी स्पर्धेमध्ये सहभागी का होतात? कशासाठी होतात? डी नंबरचं वाक्य. तिच्याकडे पुणे शहरात किती संपत्ती आहे? तिच्याकडे पुणे शहरात किती संपत्ती आहे? किती म्हटल्यानंतर आता संपत्ती 1, 2, 3 ने मोजल्यात, काहीतरी मेजरमेंट लागतं म्हणून हाऊ मच घेऊया बरं का. हाऊ मच, पण हे तर डिपेंडंट आहे. हाऊ मेनी, हाऊ मच, हुज, विच याच्यानंतर तुम्हाला ऑब्जेक्ट जोडावाच लागतो आणि काहीशा प्रमाणात व्हॉट मध्ये सुद्धा. मग इथे हाऊ मच प्रॉपर्टी. हाऊ मच प्रॉपर्टी हॅज आणि भरती म्हणजे डेंजर झोनचं वाक्य बरं का. हाऊ मच प्रॉपर्टी हॅज म्हणजे डेंजर झोन म्हणजे डज करावं लागेल, हॅजचा हॅव करावं लागेल. हाऊ मच प्रॉपर्टी डज. बरं, डज नंतर सब्जेक्ट आहे का? आहे ना. हाऊ मच प्रॉपर्टी डज शी, हॅजचा हॅव कारण डज घेतलेलं आहे. हाऊ मच प्रॉपर्टी डज शी हॅव इन पुणे सिटी. इन आपल्याला वापरावं लागेल. पुण्या शहरात म्हटलंय ना, इन घ्यावं लागेल. मग हाऊ मच प्रॉपर्टी डज शी हॅव इन पुणा सिटी. तिच्याकडे पुणे शहरात किती संपत्ती आहे? ई नंबरचं वाक्य बघा बरं. आता लायन्स क्लबचे अध्यक्ष कोण आहेत? कोण म्हणजे हू वापरावं लागेल बा. बरं, हू आहेत म्हटल्यानंतर प्रेझेंट आहे पण तिथे इज नाहीये, पण वापरूया. हू इज द प्रेसिडेंट ऑफ लायन्स क्लब नाव. मग इथे वाक्य हू इज द प्रेसिडेंट ऑफ लायन्स क्लब नाव. किंवा नाव हू इज द प्रेसिडेंट ऑफ लायन्स क्लब असं पण चालेल. एफ नंबरचं वाक्य. ते किती महिन्यांपासून त्या कंपनीत काम करत आलेले आहेत? किती महिन्यापासून? मग फ्रॉम. बरोबर. महिने मंथ. किती महिना? फ्रॉम हाऊ मेनी किती ना म्हणजे मग महिने मोजतात 1, 2, 3. हाऊ मेनी वापरावं लागेल आणि डिपेंडंट आहे म्हणजे महिने मंथ त्याला जोडून घ्या. फ्रॉम हाऊ मेनी मंथ्स. आता यस नो टाईप जोडा. बरं. करत आलेले आहे. म्हणजे प्रेझेंट आहे म्हणजे हॅव लागेल. फ्रॉम हाऊ मेनी मंथ्स हॅव दे बीन. आलेले आहेत बीन. फ्रॉम हाऊ मेनी मंथ्स हॅव दे बीन वर्किंग इन दॅट कंपनी. यस. आलंय बघ. बघा, फ्रॉम हाऊ मेनी मंथ्स हॅव दे बीन वर्किंग इन दॅट कंपनी. फ्रॉम हाऊ मेनी मंथ्स हॅव दे बीन वर्किंग इन दॅट कंपनी. महात्मा गांधींच्या सर्वात मोठ्या मुलाचं नाव काय होतं? काय म्हणजे व्हॉटने सुरुवात करोगे. व्हॉट. टू बी फॉर्म काय वॉज आहे ना. व्हॉट वॉज सब्जेक्ट. व्हॉट वॉज द नेम. व्हॉट वॉज द नेम ऑफ महात्मा गांधी. फर्स्ट ऑफ एस आलाय म्हणजे काहीतरी त्याला जोडावं लागेल पोझिशन. व्हॉट वॉज द नेम ऑफ महात्मा गांधीज यंगर सन. यंगेस्ट सन.
सर्वात छोट्या मुलाचं नाव काय होतं? व्हॉट वॉज द नेम ऑफ महात्मा गांधी यंगेस्ट सन? बरं, तुमच्याकडे तुमच्यासोबत 3 लाख का होते? 3 लाख रुपये का बरं होते? मग का म्हटल्यानंतर काय येईल बघा इथे? वाय. हो, वाय. ओके, वाय जोडलं. टू बी फॉर्म आहे का? आहे. वाय हॅड होते ना, कडे होते, पाचशे होते, म्हणजे पोझिशनचं वाक्य आहे. पोझिशन म्हटल्यानंतर हॅडला तो कडतो 2 ह्याच्यात जोडावं लागेल. आपल्याला डीड घ्यावं लागेल, हॅव करावं लागेल. वाय डीड यू हॅव 3 लाख रुपीज विथ यू? हा, आता आलं. वाय डीड यू हॅव 3 लाख रुपीज विथ यू? बर, आय नंबरचं वाक्य बघा. कोणत्या वृत्तवाहिनीवर ते ती बातमी प्रक्षेपित करत आलेले होते? करत होते येईल, करत आलेले नाही, करत होते म्हणजे नंतर पास्ट कंटिन्युअस येईल बरं का. करत होते, करत होता, करत होती, करत होते. कोणत्या वृत्तवाहिनीवर? ऑन चॅनल आहे. कोणत्या म्हटल्यानंतर ऑन व्हॉट किंवा ऑन विच जास्त चांगलं होती बघा. ऑन विच चॅनल. ऑन विच चॅनल हे झालं डब्ल्यूएचचं. आणि नंतर यस नो टाईपचं सेटिंग करा. ऑन विच चॅनल टू बी फॉर्म आहे का? हा, वेअर आहे ना. ऑन विच चॅनल व सब्जेक्ट जोडा. ऑन विच चॅनल व दे आणि व्हर्ब वापरावा लागेल. ब्रॉडकास्टिंग व्हर्ब आहे. हो, ऑन विच चॅनल वर दे ब्रॉडकास्टिंग दॅट न्यूज? हा, यस, आलं लक्षात. ऑन विच न्यूज चॅनल वर दे ब्रॉडकास्टिंग दॅट न्यूज? जे नंबरचं जे आहेत ना वाक्य बघा. तेजस्वी कन्स्ट्रक्शन कंपनी कुठे पूल बांधत होती? बांधत होती, करत होती, होते, होती, म्हणजे पास्ट कंटिन्युअस, म्हणजे वॉज वेअर आयएनजी घ्यावा लागेल आता. आहे पण तिथे वॉज वेअर आणि आयएनजी, वॉज आहे ना आयएनजी आहे. बरं, कुठे? कुठे म्हणजे वेअर घ्यावा लागेल बरं का. वेअर. मग घ्या वेअर. वेअर घेतलं त्याच्यानंतर यस नो टाईपचं जोडायचं. यस नो टाईपला टू बी फॉर्म. टू बी फॉर्म आहे का? हो. वेअर वॉज कोण आहे? त्याच्या आहेत ना, करता कोण आहे? तेजस्वी कन्स्ट्रक्शन कंपनी. बरं, वेअर वॉज तेजस्वी कन्स्ट्रक्शन कंपनी बिल्डिंग ब्रिज? हा, आता प्रॉपर आलं. ऑब्जेक्ट जोडलं ना. वेअर वॉज तेजस्वी कन्स्ट्रक्शन कंपनी बिल्डिंग ब्रिज? वेअर वॉज तेजस्वी कंपनी कन्स्ट्रक्टिंग ब्रिज? आता 52 नंबरचं पान जे आहेत ना त्याला स्पष्टीकरण द्या. 52 नंबरच्या पानावरती तुम्हाला वाक्य दिलेले आहे आणि प्रत्येक वाक्याला एक आकडा दिलाय बघा. 52 नंबरच्या पानावर आले. हा, आता आपल्याला काय करायचंय लक्षात घ्या. जो आकडा दिलेला आहे ना त्या शब्दाचा, तो शब्द बाजूला टाकायचा आणि त्या शब्दाला रिप्लेस करणारा योग्य डब्ल्यूएच शोधायचा आहे आणि नंतर जे आहेत ना वाक्य तयार करायचं. आता वाक्य एवढं लांबलचक करण्याची गरज नाही ऍक्च्युली. आपलं लांबलचक का बरं घेतलंय? कारण आपण प्रत्येक शब्दाला एक डब्ल्यूएचचा जे आहेत ना शब्द वापरून त्याला उत्तर म्हणून अपेक्षित धरू शकतो का? मग काल ती माझ्यासाठी तिच्या मैत्रिणीबरोबर वर्गात हिंदी बोलली. बघा, एक एक करून पाहूया. आता शी, हिंदी आणि इन क्लासरूम याला जरा डब्ल्यूएच घेऊया, म्हणजे जेणेकरून हे लाल अक्षर जे आहेत ते उत्तरामध्ये येतील. पहिलं घेतलं, दुसरं आणि तिसरं वर्ग.
मग पहिलं वाक्य कसं आहे? ही आपण काढून टाकला. सब्जेक्ट आहे ना, मग सब्जेक्ट उत्तरात अपेक्षित असेल, तर आपल्याला हू असा वापरावा लागेल. हू स्पोक हिंदी इन क्लासरूम? वर्गात हिंदी कोण बोललं? हू स्पोक. आता हू वापरल्यानंतर तुम्हाला माहिती आहे डेंजर झोन वापरलं जात नाही. बरोबर? हू स्पोक हिंदी इन क्लासरूम? वर्गात हिंदी कोण बोललं? त्याच्यानंतर हिंदी, हिंदी घेऊन व्हॉट डिड शी स्पीक इन क्लासरूम? आता तर नॉर्मल झोन आहे, कारण व्हॉट आहे, हू साठी डेंजर झोन नसतं. वर्गात ती काय बोलली? व्हॉट. हिंदीला आपल्याला उत्तर अपेक्षित होतं, म्हणून व्हॉटला आपण वापरलं. कुठे? इन क्लासरूम. इन क्लासरूमच्या ऐवजी आता वेअर. वेअर डिड शी स्पीक हिंदी? मग वर्गात बोलली. हा, वेअर डिड शी स्पीक हिंदी? आता 4 आणि 5 ला आहेत विथ हर फ्रेंड. मग आता इथे बघा, विथ हुज फ्रेंड डिड शी स्पीक हिंदी इन क्लासरूम? ती वर्गात हिंदी कोणाच्या मैत्रिणींसोबत बोलली? आणि त्याचप्रमाणे विथ हुम डायरेक्ट पण वापरता येईल. फ्रेंड बरोबर, माय फ्रेंड, अवर फ्रेंड, हर फ्रेंड. आता डायरेक्ट तिथे ऑब्जेक्टच घेतलं जे आहेत ना, करता आपला व्यक्ती म्हणून पर्सन ऍट ऑब्जेक्ट. विथ हुम डिड शी स्पीक हिंदी इन क्लासरूम? विथ हुम डिड शी स्पीक हिंदी इन क्लासरूम? ती वर्गात हिंदी कोणासोबत बोलली? 6 आणि 7 नंबरला हायलाइट करूया. फॉर मी, माझ्यासाठी. फॉर हुम वापरून करता येईल वाक्य तयार. आणि यस्टरडे म्हणजे टाइम आहे, म्हणजे व्हेन करता येईल. मग करूया. फॉर हुम डिड शी स्पीक हिंदी इन क्लासरूम? ती वर्गात हिंदी कोणासाठी बोलली? आणि व्हेन, व्हेन डिड शी स्पीक हिंदी? ती हिंदी क्लासरूम मध्ये केव्हा बोलली? व्हेन. बघा, दुसरं वाक्य आहे बघा, सॅम्पल म्हणून दुसरं वाक्य पण करूया, म्हणजे जेणेकरून तुम्हाला ऍटलिस्ट काही वाक्य सोडवता येतील. मग आवर कॉलेज विल अरेंज एज्युकेशन टूर टू आनंदवन फॉर सोशल कॉज ऑन संडे? आपलं महाविद्यालय रविवारी सामाजिक कारणांसाठी आनंदवनाला शैक्षणिक सहल आयोजित करेल. 1 and 2 हायलाइट होते. आवर कॉलेज आणि एज्युकेशनल टूर. मग पहिलं घ्या, हू विल अरेंज एज्युकेशनल टूर? आपलं कॉलेज करताय, म्हणून आपण तो गायब करून टाकला, उत्तरात तो येईल हू विल. शैक्षणिक सहलीचं आयोजन कोण करेल? कॉलेज करेल. बरं, हुज कॉलेज, आमचं कॉलेज. मग तिथे एक वाक्य येईल, हुज कॉलेज विल अरेंज एज्युकेशनल टूर? कोणाचं महाविद्यालय शैक्षणिक सहलीचं आयोजन करेल? आमचं महाविद्यालय. काय आयोजित करेल? एज्युकेशनल टूर. मग एज्युकेशनल टूर. व्हॉट, व्हॉट विल अवर कॉलेज अरेंज? आपलं महाविद्यालय काय आयोजित करेल? अवर कॉलेज विल अरेंज एज्युकेशनल टूर टू आनंदवन. ठिकाण आलं. वेअर, फॉर सोशल कॉल, फॉर विच कॉज, किंवा फॉर व्हॉट असं पण येईल 6 नंबरचं. बघा, वेअर विल अवर कॉलेज अरेंज एज्युकेशनल टूर? आपलं कॉलेज शैक्षणिक सहल कुठे आयोजित करेल? आनंदवनात. बरं, फॉर व्हॉट कॉज विल अवर कॉलेज अरेंज एज्युकेशनल टूर? आपलं महाविद्यालय कोणत्या कारणासाठी शैक्षणिक सहल आयोजित करेल? 6 आणि 7 ला हायलाइट होतंय. फॉर व्हॉट आणि व्हेन. ऑन विच डे पण चालेल, संडे म्हटल्यानंतर. माहितीये? वाय किंवा फॉर व्हॉट विल अवर कॉलेज अरेंज एज्युकेशनल टूर? आपलं महाविद्यालय कशासाठी शैक्षणिक सहल आयोजित करेल? व्हेन, ऑन विच डे विल अवर कॉलेज अरेंज एज्युकेशनल टूर? आपलं महाविद्यालय केव्हा, कोणत्या दिवशी शैक्षणिक सहल आयोजित करेल? आता बाकीची उदाहरणं तुम्हाला सोडवता येतील मनाने, होमवर्क म्हणून पूर्ण करून जे आहेत ना, ते सेंड करायचे आहे.
चेक करा बरं जमतंय का? जीवन earn 2000 rupees from that project to the agent for this deal in the May month. मे महिन्यामध्ये जीवनने त्या प्रकल्पामधून एजंटच्या द्वारे या व्यवहारासाठी 20,000 रुपये कमावले. जीवन म्हणजे व्यक्ती आला. पर्सन ऍट सब्जेक्ट म्हटल्यानंतर हू वापरता येईल. बरं, डेंजर झोनचं वाक्य येस नो टाईप डीड जीवन अर्न असे आणि हू मध्ये आले तर ते हू अर्न 20,000 रुपीज 20,000 रुपीज हाऊ मेनी रुपीज किंवा हाऊ मच मनी असेल. फ्रॉम दॅट प्रोजेक्ट फ्रॉम विच प्रोजेक्ट किंवा फ्रॉम व्हॉट थ्रू एजंट थ्रू हुम फॉर दिस डील फॉर विच डील किंवा फॉर विच फॉर हुम फॉर विच डील किंवा फॉर व्हॉट इन मे मंथ इन विच मंथ आणि व्हेन असं पण येईल. बघा चेक करा तसे. त्याच्यानंतर दे आर डिस्ट्रीब्युटिंग मनी टू पुअर पीपल फॉर इलेक्शन थ्रू द पार्टी वर्कर्स इन स्लम. ते झोपडपट्टीमधील गरीब लोकांना निवडणुकीसाठी पक्ष कार्यकर्त्यांद्वारे पैसे वितरित करत आहेत. मध्ये हू हू आर डिस्ट्रीब्युटिंग money. What are they distributing? To poor people. To whom are they distributing money? To which people are they distributing money? For election, for what? Why are they distributing money? To the party workers. How are they distributing money? Through which worker? Through whom are they distributing money? In slum, where? Where are they distributing money? असे येऊ शकते. Sriraj was fighting to goon with the sword for the small issue in the front of college. श्रीराज महाविद्यालयासमोर छोट्या मुद्द्यासाठी तलवारीने मुंडांशी मारामारी करत होता. Who was fighting to goon? मुंडांशी कोण मारामारी करत होतं? To whom किंवा whom was श्रीराज fighting? To whom was श्रीराज fighting? श्रीराज कोणाशी मारामारी करत होता? With sword. With what was he fighting? How was he fighting? कसा मारामारी करत होता? कोणत्या गोष्टीद्वारे? फॉर विच इशू वॉज श्रीराज फायटिंग? कोणत्या मुद्द्यासाठी? फॉर व्हॉट वॉज श्रीराज फायटिंग? कशासाठी फारत? इन द फ्रंट ऑफ कॉलेज वेअर वॉज श्रीराज फायटिंग? कुठे तो मारामारी करत होता? दे हॅव प्रोड्यूस बिग सिनेमा इन गुजरात ऑन द लाईफ ऑफ बाबा फॉर डिवोटी. They have produced big cinema in Gujarat on the life of Baba for devotee. Who have produced big cinema? Who has produced big cinema? What have they produced? Where have they produced big cinema? On whose life have they produced big cinema? On what have they produced big cinema? For whom have they produced big cinema? So these are the entire thing which will give you exact and accurate idea about entire WH, the total universe, WH universe. Okay, so this was the exactly the ending of this WH matter. Just last confirmative type was pending. Then this second series, second stage, sentence assembly process is ending. Okay, thank you very much. Take care.